नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर EPFOने नियम बदललेला आहे। नावापासून DOB पर्यंत विना डॉक्युमेंट होणार याबाबी अपडेट, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता EPFOने बदललेला हा नियम काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, EPFOने बदलला नियम, नावापासून DOB पर्यंत विना डॉक्युमेंट होणार याबाबी अपडेट। बघा, EPFO न्यू रूल्स अपडेट काय आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या सभासदांना दिलासा देण्यासाठी आणि आपल्या संघटनेनं आपल्या सभासदांना दिलासा देण्यासाठी आणि अपडेशन प्रोसेस सोपी करण्यासाठी नियमित त्या ठिकाणी या नियमात बदल केला आहे। आता कर्मचारी सहजपणे EPF प्रोफाइल अपडेट करू शकतात। त्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाही। EPFOच्या या निर्णयाचा लाभ हे पेंडिंग रिक्वेस्ट असलेल्या 3.9 लाख सभासदांना होणार आहे। या सदस्यांना आता पेंडिंग रिक्वेस्ट रद्द करून नव्या सुव्यवस्थित प्रक्रियेअंतर्गत पुन्हा सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। बघा, या ठिकाणी आपण कोणती माहिती अपडेट करू शकता। या EPFO प्रणालीत अनेक अपडेट्स आले आहेत। ताजा अपडेट म्हणजे सदस्य आपलं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, पालकाचं नाव, लग्नाची स्थिती, जोडीदाराचं नाव, एंट्री आणि एक्झिट तारीख आणि इतर माहितींसह कोणतीही कागदपत्रे सादर न करता आपली वैयक्तिक माहिती ही सहजपणे अपडेट करू शकता। बघा, ही सुविधा कोणाला मिळणार? EPFOने दिलेल्या माहितीनुसार ही सुविधा अशा सदस्यांसाठी आहे ज्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN आधारशी व्हेरिफाईड आहे। तक्रारी कमी करणं आणि पेंडिंग रिक्वेस्ट हे जलद गतीनं निकाली काढणं हा या प्रक्रियेचा उद्देश आहे। यापूर्वी या बदलासाठी कंपनीकडून पडताळणी आवश्यक होती, ज्यास सुमारे 28 दिवस लागत होते। बघा, आधार पॅन लिंक आवश्यक। आता सुमारे 45% विनंत्या सदस्य स्वतः मंजूर करू शकतात। उर्वरित 50% रक्कम हे EPFOच्या सहभागाशिवाय नियोक्त्यांच्या मान्यतेनेच निकाली काढली जाऊ शकते। मात्र त्यासाठी सदस्यांना आपलं आधार आणि पॅन EPF खात्याशी जोडलेलं असेल याची खात्री देखील करावी लागेल, कारण कोणत्याही अपडेट किंवा विड्रॉलसाठी ते बंधनकारक आहे। त्याशिवाय रिक्वेस्ट पूर्ण होण्यास उशीर होऊ शकतो। बघा, नव्या प्रक्रियेमुळे या तक्रारीमध्ये लक्षणीय घट होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। प्रोफाइलमध्ये बदल करण्यासाठी सदस्याला कागदपत्रे सादर करण्याची आणि नियोक्त्यांच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही। यासाठी UAN आधारशी लिंक असणं हे देखील आवश्यक आहे। सदस्यांना EPFO पोर्टल किंवा उमंग ॲपवर लॉग इन करून अपडेटसाठी विनंती करावी लागेल। बघा, अपडेट कसं करावं? सर्वप्रथम EPFOच्या या पोर्टलवरती जावा। आता तुमचा UAN युनिव्हर्सल अकाउंट नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर वरच्या बाजूला असलेल्या मॅनेज टॅबवर क्लिक करावं लागणार आहे। त्यानंतर नाव, जन्मतारीख किंवा लिंग यासारखे वैयक्तिक तपशील अपडेट करायचे असतील तर मॉडिफाईड बेसिक डिटेल्स हा पर्याय निवडा। आपल्या आधार कार्डनुसार मागितली जाणारी आवश्यक माहिती ही अचूक भरा आणि EPF आणि आधारमधील तपशील हे समान असणं आवश्यक आहे। आवश्यक असल्यास सहाय्यक कागदपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जन्म दाखला हे अपलोड करा। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे EPFOने हे बदललेलं नियम काय आहे, अगदी नावापासून DOB पर्यंत विना डॉक्युमेंट आता होणार याबाबी अपडेट, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।